हिरवान सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे ला 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 ला. व्हेरी गुड. नमस्कार मंडळी. लाईफची गाडी पळवायला सुसाट घेऊन आलोय लाफ्टरचं इंधन खास, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आपली ह्या आठवड्याची थीम आहे प्रवास. खरं तर प्रवासाला निघताना आपण सगळे खूप आनंदात असतो नाही, पण आपले सगळे विनोदवीर मात्र आज जाम टेन्शनमध्ये आहेत, कारण ह्या आठवड्यात असणार आहे एलिमिनेशन. चला तर मंडळी, आपण लागलीच सुरू करूया पंचेसनी सजलेली हास्य यात्रा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आता तुम्हाला टॅक्सीतून विनोदाची सफर घडवायला तुमच्या समोर येत आहेत नियती घाटे आणि किरण डांगे. आजी, ओ आजी, आजी जायला गेली काय म्हातारी? मला पचवणार आहे शाण्या, तुला पचवून येईन मी, त्याच्याला ओरडतोयस? अहो, मला पोचवायचं नंतर बघा, तुम्हाला पोचवायची जागा आली. दादर आला? कुठं जायचंय तुम्हाला? बरं झालं बाबा. बघा बघा, येतो ना जरा डावीकडे घे, डावीकडे बघ. परत डावीकडे वळ नीट नीट. हा आजी, सकाळपासून 12-13 वेळा झाल्या असं तुम्ही डावीकडे घे उजवीकडे घे बोलताय मला. बरं ठीक आहे, चल मी काय म्हणते, एक काम कर, मी जरा खाली उतरून बघते, तू गाडी बाजूला घे, हा, म्हणजे कसं मला अंदाज येईल रे. हा ठीक आहे. अहो काय बोलायला, अहो काय बोलायला लागलाय? अहो गाडी थांबू द्या की जरा. अगं बाई, हो थांबव थांबव, गाडी थांब, बाजूला घे. मी थांबवतो, मी थांबवतो की. काय वेल्या, कपाळ मोक्ष करशील माझा. अहो हँड ब्रेक वाढला तुम्ही गाडीचा. मी केलं का? सॉरी, चुकून झालं. अरे ते म्हातारी झालं, मी वय झालं मेलं आता माझं. आई ग गुडघे दुखीने पाठ सोडत नाही बाबा माझ्या. कुठे गेला? इथेच कुठेतरी होता, इथेच असणार आहे, मला आठवतंय. ओ आजी, ऐका की, मी काय म्हणतो, तुम्हाला आठवते का? अरे नक्की आठवते का? आठवतंय. जोर लावा, कारण किती वेळ झाला आपण इथेच फिरतोय. इथेच फिरतोय, पण मला आठवतंय. बघ हे ना, हे असं जे नाही, अशी सेम खूण होती. हो मला माहिती. सेम खूण म्हणजे? सेम खूण म्हणजे असं बरोबर रस्त्याच्या मध्ये डिवायडर होता आणि असंच फुटपाथ होतं. रस्त्याच्या मध्ये डिवायडर होतं, फुटपाथ होतं. ही खूण तुम्ही लक्षात ठेवली? अजून पण आहे माझ्या लक्षात. काय? ते फुटपाथ वर ना एक तपकिरी रंगाची गाय बसलेली होती आणि काळ्या रंगाचं कुत्र तिच्या आडोशाला होतं. फुटपाथवर तपकिरी रंगाची गाय, काळ्या रंगाचं कुत्र. तिथून आपल्याला डावीकडे वळायचंय. चल लवकर. तिथून डावीकडे वळायचंय. साधारण कधी गेलता तुम्ही ह्या पत्त्यावर? हल्लीच रे, 1 महिन्यापूर्वी 8 दिवस झाले असते. असं कधी असतं का? तुमचा महिना काय 6 तासाच असतो का? 1 महिन्यापूर्वी 8 दिवसापूर्वी असं काय बोलताय तुम्ही? तू काय बोलतोय? तुला तरी कळतंय का? मी काय म्हणते, तुम्ही पत्ता विसरलाय. मी पत्ता विसरलेला नाही. आहो, झालंय तुमचं वय आता. मेल्या वय काय काढतोच माझं? लहान आहे मी अजून. अहो तुमच्या लहानपणाबद्दल नाही म्हणते, तुमचं मेमरी कार्ड वीक झाले. माझ्या मेमरी बद्दल बोलशील तर खबरदार हो. सांगून ठेवते, चांगली स्ट्रॉंग आहे माझी मेमरी. परवाचीच गोष्ट घे, घरी वस्तू सापडतच नव्हती. मी माझ्या तल्लक बुद्धीने शोधली आहे, ती कोणाला आठवलेली नाहीये. मला लगेच आठवली. कळलं काय? मेमरी बद्दल बोलतो तू मोठा. लगेच आठवलं ती काय? ते रे आपलं ते असतं ना ते काय बोलते? ह्या बघा, तुम्हाला लगेच आठवलं ती सांगता येत नाही, आणि ती गोष्ट तुम्ही सांगताय होय तुमची मेमरी एकदम स्मार्ट आहे म्हणून. असं कोण म्हणाला? अहो तुम्हीच म्हणला ना. हे कधी म्हणाले मी? आत्ता बोलला की. तू कोण? कोणाचा? अहो मी तुमचा ड्रायव्हर नाही का? अगं बाई, मी गाडी कधी घेतली? हो आजी, तुम्ही काही गाडी बिडी घेतली नाही. मी टॅक्सीवाला ड्रायव्हर. माझ्या टॅक्सी तुम्ही बसला होता. तू टॅक्सी ड्रायव्हर नाही का? हल्ली वय झालं रे. होतं असं. तेच सांगतो मी तुम्हाला. तू पत्ता
ना. चल जाऊया, चल चल. अहो, मी काय पत्ता बित्ता शोधणार नाही. मला लय कंटाळा आलाय. 6 तास झाला तुम्ही फिरवताय नुसतं मला. हे बघा, मी तुम्हाला काय करतो, जिथनं तुम्हाला घेतलंय की नाही तिथं नेऊन तुम्हाला सोडतो, म्हणजे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. नाही नाही, याला काय अर्थ आहे? असं नाही करू शकत तो. अरे मी काय तिथे राहत नाही वेड्या. अरे सकाळी ऑफिसला जाताना माझ्या मुलाने मला आपल्या अर्ध्या वाटत सोडलं. म्हणत होता मला, आई मी देतो तुला टॅक्सीत बसवून. मीच म्हटलं ना, करे राजा, ऑफिसला जायला उशीर होतोय ना, तू जा, मी आपली जाईन. आता तू जर मला परत तिथेच नेऊन सोडलं सिंच्या, तर मग मला पत्ता आठवणार कसा? घरात नाही येताना एखाद्या कॉलनी जिथं आपण चाललोय तिथला ऍड्रेस तरी तुम्ही घेऊन यायचा ना. माझ्या लक्षात आहे, त्या कॉलनीचं नाव माझ्या लक्षात आहे. मग कधी कुठल्या मुहूर्तावर सांगणार आहे? माझ्या 13व्याला सांगणार आहे का? अहो सांगा की पटकन कुठला तो. सांगते रे, असं अभद्र बोलू नये. बघ त्या कॉलनीचं नाव आहे ते हे जय. काय जय म्हणजे अरे म्हणजे ते असतं नाही का, आपण म्हणतो ते जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आठवलं. जय महाराष्ट्र म्हणजे जय कॉलनी. जय कॉलनी, बरोबर. काहीतरी जमलंय. चल आपण पटकन कोणाला तरी विचारूया का? 1 मिनिट, तू आधी गाडीत बस आणि मला घेऊन चल. मग काय तुला विचारायचं ते विचार. नुसतं आपलं इकडे फिरव तिकडे फिरव. अरे ऐका की, मी काय म्हणतोय, पांडुरंग मी काय म्हणतोय, आता इथनं जायच्या आधी आपण इथं जवळ थांबलोय, तर इथं कोणाला तरी विचारू की ऍड्रेस? बरं बाबा, विचार एकदा. चल. बर मामा, इकडे काय झालं? नाही इकडे घे. मला सांगा, काय? इथं जय कॉलनी कुठे आहे? जय कॉलनी. नाही बघा, इकडे 10-15 बिल्डिंग आहेत. त्याच्या म्हणजे जय पासून ज्याची सुरुवात होती, नेमकं तुम्हाला कुठं जायचंय? तेच तर तुम्हाला विचारतोय ना. तुम्हाला माहित असेल तर सांगा. नाही शोधायला लागेल. असं कसं शोधावं लागेल? शोधायला लागेल. काय वेगळी गोष्ट सांगितली तुम्ही. मग? मला वाटलं असं गाडीच्या बाहेर आलं आणि बोलले जय कॉलनी, तर सगळ्या 50 कॉलनी जवळ येतील. येणं जायला लागेल. काय सांगायला लागलाय तुम्ही? शोधावं लागला. अहो तेच करतोय की कधीपासनं. काय फायदा नाही झाला. जा तुम्ही परत. जायला चल रे तू नुसतं आपला इकडे तिकडे टाइमपास करू नका. लवकर मला घेऊन चल. मी कशाला- फिरवतोय आपला. मी फिरवतोय. मी कशाला फिरवेन तुम्हाला? सकाळपासून माझ्या मुंडक्यावर बसली म्हातारी. माझा गॅस संपून टाकला. इथं काटा लावला. हे हिरव्या रंगात पिवळ्या रंगात गेलाय. तुम्हाला कळत नाही. पहिलेच सांगतोय, जर माझा काटा संपला, गॅस संपला का नाही, तुम्हाला गाडीला धक्का मारायला लावेन मी. हा, म्हातारीला कसले रे धक्के मारायला लावतोस मेल्या? मला काय माहित नाही. हे बघा, तुम्ही आताच्या आता इथं उतरा आणि मला माझं भाडं द्या. माझं भाडं झालं ते मला भेटलं पाहिजे. हा, जाते. तसं पण नुसती आपली चिडचिडच चाललेली आहे कधीपासून. किती झाले बोल? 280. किती? 280. घे 40 रुपये. 40? हा, मग राहिलेलं 240? ते राहिले. काय बोलताय काय तुम्ही? राहिले म्हणजे भाडं येते माझं, मला भेटलंच पाहिजे. अरे असं काय करतोस? मी नेहमी येते तेव्हा 40च होतात, म्हणून मी तेवढेच पैसे घेऊन आले. हा, ते घे आणि चालता हो. अहो पण मग कशाला फिरवायचं मला एवढं? माझं भाडं मला भेटलं पाहिजे पहिले सांगतोय. हा, काय आपलं भाडं करतोच रे. पैसे हवेत ना तुला? पाहिजे. ठीक आहे, मग मला माझ्या पुतणीच्या घरी घेऊन चल. तिच्याकडून घेते आणि तुला देते. चल. हाय का? आता तुमच्या पुतणीला पण शोधायचं का मीच? अरे तिच्याच घरी चालले मी. अहो तिचा ऍड्रेस तुम्ही काही लिहून नाही का आणलं? लिहून आणलंय का तुम्ही काही? मला सांगा ना. आणलंय मी, लिहून आणलंय. माझ्या मोबाईल मध्ये लिहिलेलं आहे. काय? हा. तुमच्याकडे मोबाईल हाय? हो, आहे. त्यात पत्ता हाय? पत्ता पण. काय रक्त जाळतेस म्हातारे माझं? दाखव ना मला पटकन. तुला घेऊन होतो लगेच तिकडे. दाखवते रे. अरे माझ्या कसं तल्लक बुद्धीला सगळं लक्षात असतं ना, त्याच्यामुळे मी काही फार फोन बिन वापरत नाही. अगं बाई, अरे उघडायचा कसा आहे? ते पॅटर्न विसरले. अर्धे लाकडं म्हसण्यात गेली म्हातारीची. कशाला ठेवते पॅटर्न मोबाईल? हो, अरे कशाला ठेवताय पॅटर्न मोबाईलला? अडू नका रे. हे बघ, काय आहे माहितीये का तुला? माझा ना आवडतीचा हिरो आहे बरं का, अनिल कपूर. त्याचा डान्स स्टेप बघून मी पॅटर्न ठेवला होता. काय? हो, पण आता काही मला ते आठवत नाही. नाही अनिल कपूरचा डान्स बघून तुम्ही पॅटर्न ठेवला? हो, ठेवला. कसं काय शक्य आहे? काय शक्य नाहीये रे? हा, काय शक्य नाहीये? आवडतं तर मला पूर्वीपासूनच. ते जाऊ दे. मी काय म्हणते, आता एक काम कर.
अनिल कपूरच्या डान्स स्टेप मला करून दाखव, म्हणजे मला आठवेल मी काय पॅटर्न ठेवलंय. चल. ही तर गाडीत नाचू अनिल कपूर सारखा तुमच्यासाठी. नाही रस्त्यावर नाच चालेल मला. रस्त्यावर मी नाही नाचणार. भाडा हवाय की नकोय? भाड्यासाठी करावं लागतंय. आता म्हातारीला एका बुकीत गार केली असते. ये बाहेर, कुठलं गाणं सांग पटकन. वय झालंय माझं उगाच. हा चल नाचून दाखव. गाणं कुठलं आहे पण? कुठलं तरी घे नाच. अनिल कपूर कर. बर बघा तरी इकडे करतोय तुमच्यासाठी. तर हे बघा. नाही हा अनिल नव्हे. अनिल कपूरचा नाही अरे ते अनिल कपूर कर रे. अनिल कपूर कर रे. हो आजीबाई, तुम्ही सांगताय तो जितेंद्र आहे. अनिल कपूर नाही तो. कळलं आहे का? का? बरं मग ती स्टेप कर अनिल कपूरची. अहो सगळं चुकीचं सांगताय तुम्ही. अहो ह्यो धर्मेंद्र आहे. अनिल कपूर आहे का तो? नाही थांबा मला सांगा, ह्यो कोण आहे? शशी कपूर. हा आणि ह्यो कोण आहे? बॉबी देओल. थांब रे राजा थांब रे. एक तर तू फार वाईट नाचतोस आणि त्यात तू अनिल करत नाहीयेस. हे बघा तुम्ही काय माझं सुपर डान्सरचं ऑडिशन घेताय वय? हा तुम्ही माझा डान्स जज करू नका. नाही रे. एक तर तुम्ही एवढं डोकं खायचं नाही माझं पहिले सांगतो. डोकं खाऊ नको काय? डोकं खाऊ नको. खाणार मी डोकं. जा खाणार जा खा. खाणार जा खाजा. आठवलं मला गाणं चिंचा. ते नाही का ते खाजा मेरे खाजा. आठवलं मला. म्हातारे अगं त्यात काय अनिल कपूर आहे का? मग कोण आहे? त्यात ऋतिक रोशन आहे. आणि ते काय खाजा नाही ख्वाजा मेरे ख्वाजा असं आहे ते. अगं बाई हो का? काय असे ना मला आपलं आठवलंय बघ. ख्वाजा मेरे ख्वाजा. उघडला ए बिसडीतला ए. त्याचा त्या ख्वाजाचा काय संबंध आहे? त्याचं काही नाही रे. आमच्या यांचं नाव आहे ना ए वरून अशोक. आणि ख्वाजाचं काय? ख्वाजा मेरे ख्वाजा म्हटलं की मला आपली यांची आठवण येते. म्हातारे लय डोक्यात जायला लागलीस तू माझ्या. चिडायचं नाही रे. चिडायचं नाही. शांत आहे बघ. सापडलं. हे बघ सापडला ऍड्रेस. आता लवकर आतमध्ये बस. मॅप वर दाखवतायत तसं मला घेऊन चल. पटकन चल. आता वेळ काढू नको उगाच. चल बाबा चल. गाडी स्टार्ट करतो बघा मी बघते. मी बघते. हा चल. वा डावीकडे घे. डावीकडे घे. किती वेळ सांगते? 16 दिवस 17 तास. किती सांगते? 16 दिवस 17 तास. इस्तांबूलचा पत्ता आहे तो. बाई शशी इस्तांबूलला कधी गेली राहायला? शशी नाही गेली. तुम्ही टाईप केलं इस्तांबूल. अहो काय करताय तुम्ही? अहो तुम्हाला नीट पत्ता दाखता येत नाही का? माझा जीव जाळताय. अहो नाही नका रे. असं करू. तुम्ही तुमच्या घरच्या आईला हे मला आधी काय सुचलं. काय सुचलं काय? अहो तुमच्या घरच्यांना फोन करा की. म्हणजे त्यांच्याकडनं आपण पत्ता विचारून तुम्हाला तिकडे पोचवतो. होऊ शकतं. मी लगेच घरी फोन करते. अगं बाई काय झालं? मेल्या जरा बॅटरी डेड झाली रे फोनची. लाज नाही वाटत का तुला? उतर खाली. उतर खाली. माझा गॅस संपला गाडीचा. दंड्याला लावलंय मला. तिथं जाऊन आता मला काय गॅस लाईन उभं राहता येईल का? पैसे नाही माझ्याकडे राहिले. सकाळपासून त्रास दिलाय तुम्हाला. गाडीला आग लावीन मी. पण तुला सोडणार नाही आता मी. माझं भाडं द्यायचं तू. आणि तुला ना धडे शिकवतो आता मी चांगला. नाही तू लई त्रास दिलायस मला. बोलू नये रे म्हातारा माणसाला. असं बोलू नये रे. मेले श्राप लागेल तुला. श्राप. तुझा काय श्राप लागणार आहे मला? हा श्राप द्यायला पण लायकी लागते माणसाला. नाही अगं अंगठी सैल झाली म्हणून कागद लावून फिरणारी तू. तुझा श्राप लागणार आहे मला. सांगायला लागली. कधीपासून ऐकतोय म्हातारी म्हणून सोड. एका बुकीतच टाकीन गार करून. हा अगं बाई विसरलेच मी. माझ्या मुलाने ना सकाळी याच्यावर पत्ता लिहून दिला होता आणि मला म्हणाला की टॅक्सी ड्रायव्हरला दे.
तरीच मी म्हणते काहीतरी विसरते मिळाला मला पत्ता येते आता. आजी म्हणजे एवढा वेळ पत्ता तुमच्या हातात होता? माझ्या हातात होता. हे बघ, जय हिंद कॉलनी बिल्डिंग नंबर 5. चल. जय हिंद कॉलनी. अगे म्हातारे, काय झालं? सकाळी तुला जिथनं घेतलं ना त्याच्या मागच होती ही बिल्डिंग. आता मी खेळू नको रे बापरे. सुपर्ब. महेश सर, सर्वप्रथम ना अभिनंदन आर्ट डिपार्टमेंटचं. मला ते टॅक्सीचा कॉन्सेप्ट खूप आवडला. म्हणजे इतक्याशा जागेत इतक्याशा ह्या सिच्युएशनमध्ये ब्रिलियंटली टॅक्सी उभी केली आणि तुम्ही दोघांनी त्या टॅक्सीत बसून त्या टॅक्सीला जिवंत केलात. थँक्यू सर. ॲक्च्युली जिवंत केलात. म्हणजे नियती तू आय मस्ट गिव्ह यू अ सॅल्यूट. एक्सलंट परफॉर्मन्स. म्हणजे म्हातारी बाई उभी करणं म्हणजे इतके यंग मुलीला म्हणजे किती डिफिकल्ट आहे आणि तिने किती सुंदररित्या केलं. म्हणजे थोड्या वेळाने असं मला वाटायला लागलं का ॲक्च्युली म्हातारीच आहे म्हणून. कीप इट अप. ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. वा वा, अग्राधूर. वा, इनामदार काय म्हणाल? नियती यू आर ब्रिलियंट टुडे. अप्रतिम म्हातारी सादर केलीस तू. माझ्या मते तू सुद्धा एन्जॉय करत होतीस. ते खूप सुंदर झालं आणि वेगळं केलं काहीतरी तुम्ही यावेळेला. त्यामुळे व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. मला म्हणजे नियती ॲक्च्युली म्हातारी झाल्यावर कशी दिसेल अशीच दिसेल. हा, त्यावेळी म्हातारी प्रॉपर आयब्रो बिब्रो करून छान झाला मस्त. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दणक्यात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची मंडळी. आता आपल्या सगळ्यांना एका बस थांब्यावर घेऊन जायला येत आहेत दस्तूर खुद्द हास्य बुद्रुकचे इनामदार अंशुमन विचारे आणि अरुण कदम. स्वच्छ स्थानक आपलं स्थानक चला महान बनवूया. स्थानक आपलं स्थानक चला महान बनवूया. प्रवाशांनी स्वच्छता ठेवावी. लक्ष द्या. MH08 2217 लक्ष द्या. प्रायव्हेट 02217 चिपळूण देवगड. फलाट क्रमांक 4 ला उभे 2 मिनिटं सुटेल. प्रवास लक्ष द्या. फलाट चिपळूण देवगड फलाट क्रमांक 4 ला उभे 2 मिनिटं सुटेल. चिपळूण सातारा प्रश्न लक्ष द्या. सातारा चिपळूण सातारा फलाट क्रमांक 2 ला येते. 2 ला सगळ्यांचा 1 ला करते. फलाट क्रमांक 2 ला येते. 2 ला लक्षात सुद्धा. शिंदे कंडक्टर शिंदे कंडक्टर पाठवून करते. स्वच्छ स्थानक आपलं स्थानक चला महान बनवूया. स्वच्छ स्थानक आपलं स्थानक चला महान बनवूया. लक्ष द्या. सफाई कामगार निवृत्ती परब ताबडतोब कंट्रोल रूम मध्ये या. तुमची वाट बघताय. चिपळूण देवगड गाडी 4 नंबर फलाटावर येईल. 2 मिनिटं सुटेल. चिपळूण देवगड. साहेब. अरे काय रे, काय निवृत्ती कधीपासून हाका मारतोय मी? पहिला दिवस म्हणून काय बोलत नाही, कळलं ना? एक काम कर, झाडू घे, 3 नंबर फलाटाला जा. तिकडे एका बाईनं ओकारी गेले, साफ करून घ्या पटापट. तू उलटी करणार तिकडे? त्याला मी का जाऊ? माझं काय संबंध? तुझा काय संबंध म्हणजे सफाई काम करत नाही तू? आणि ड्रेस कुठे तुझा हिरो बनवला तिकडे तू? काय चाललंय का तुझं? ज्याला कोण निवृत्ती आहे? तू ज्याला तर मी निवृत्ती दिसता. माझे कपडे बघ ना, माझा अपीअरन्स तरी बघ. अरे ते सॉरी. ओ शिंदे या छोटूची चहाची उधारी देऊन टाका. बाबा गावाला गेले का रे? अरे कोण छोटू वासर्या? ज्याला मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी किंग, कॉमेडी स्टार, थोर समाजसेवक कदम. छोटू कोण? अरे नाही सॉरी, काय झालं, ऊन तुमच्या डोक्यावर आलं ना, ते पटकन चेहरा दिसला नाही मला. जरा असं इकडे बघा. ओळखलं नाही, अजिबात ओळखलं नाही. तुम्ही छोटू पण नाही आणि सफाई कामगार पण नाही, कळलं मला ते. एक मिनिट. सगळ्या प्रवास लक्षात द्या. कुठे किसे सावध राहा, किसे कापून पासून सावध राहा. हा बोला, काय सवय तुमची? सावंतवाडी गाडी कधी येणार आहे? सावंतवाडी नाहीये. काय बाजू घरी नाही? अरे सकाळी घरातून निघालो तेव्हा ती सावंतवाडी होती. अरे वाचण्या सावंतवाडी आहे ती काय दोरीवरची चड्डीने अचानक गुल व्हायला.
नाव काय तुमचं? अरुण कदम. कदम. हे बघा काय माहितीये का, सावंतवाडी गाडी अजून आलेली नाहीये, येईल, वेळ आहे अजून. तुम्ही थांबा तिकडे, कळलं ना? हा, लक्षात ठेवा, चिपळूण देवगड गाडी गेलेली आहे, प्रवाशाने पाठवून धावू नये. चिपळूण देवगड गाडी गेलेली आहे. कुठे कुठे बसा इथे, बसा बसा. MH08 MH08 2217 याचे ड्रायव्हर गाडी जवळ जा. हो काय करता? काय मांडीवर काय बसताय तुम्ही? तुम्ही बोला ना, इकडे बसा. तुम्हाला अक्कल आहे? हा, मांडीवर बसताय तुम्ही? उद्या बोले नाचाल तर नाचाल काय तुम्ही? छान वाटतं नाचायला. अरे मजा. स्वच्छ भारत आपला भारत, चला महान बनवूया. स्वच्छ स्थानक आपलं स्थानक. काय तिथे वाजवतो, नको वाजवतो. काय नाचताय काय? परवा बिल्डिंग वर उडी मारायला सांगितलं, मारायला उडी? परवा मी जाम बिझी आहे, माझ्या मेवण्याचं लग्न आहे ना, तिकडे जाणार आहे. 2 दिवसांनी आलो ना का तुम्ही बोलाल तिकडे उडी मारते. काय चल रे भोपळ्या, टुणूची गोष्ट चालू आहे. तू प्रोटी खाते, लेकीकडे जाते, मग येते फालतुगिरी चालली आहे. बस तिकडे, गाडी ऐकलं सांगतो बरोबर. गाडी काय? गाडी ऐकलं. MH08 ड्रायव्हर पटकन MH08 ड्रायव्हर शिंदे पटकन या. हो साहेब, कितीची आहे गाडी? 22 लाखाची घेणार. घेणार काय? काय फालतुगिरी करतात, बंकच करतात माझी. अरे किती वाजताची गाडी असं बोलतो ना मी. कामाच्या मध्ये तुम्ही काय करता ना. कुठली गाडी तुमची? सावंतवाडी कितीची गाडी आहे? 1835 गाडी आहे. 1835? हा. तुझ्या घड्याला मध्ये 18 वाजतात, माझ्या घड्याला मध्ये 12च वाजतात. काय नाव काय तुमचं? अरुण कदम. हे बघा, 18 म्हणजे संध्याकाळचे 6. 24 तासाप्रमाणे मी टाइम टेबल सांगितलेलं आहे. अरे 24 तासावर कशाला लावतोस वाचाऱ्या? म्हणजे 12 तासाचं घड्याळ करत नाही, तू 24 तासाचं लावतो. अडीचला मी किती वेळा तरी 2.5 बोलतो मी, माहिती आहे. आणि ज्याला त्याच्यामध्ये जे सेकंड काट आहे ना, जाम फास्ट पळतं. मला कुणी सांगितलंच नाही की हे जाम फास्ट पळतं. मला वाटलं माझं घड्याळ बिघडलं. 3 घड्याला मी फेकून दिली वाचाऱ्या. 24 तास नको, मला अर्जंट सावंत गाडी जायचं. सावंत गाडी अर्जंट एकदम अर्जंट आहे. सावंत गाडी जायचं की सावंतवाडीला जायचं? अर्जंट जायचं. हा, तुम्ही बसा, मी सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या, MH08 पालून गाडी तिकडे MH08 लक्षात घ्या. गाडी आली की जरा आले सांगतो. आली रेंज आली मोबाईलला, रेंज नव्हती. अरे काय वाटतं फालतू रेंज आली काही सगळं सामान उचल. गाडी कधी आली तर काय जाम प्रॉब्लेम होतो ड्युटीला. हे दिवसभर बोलतो ना, घरी पण प्रॉब्लेम होतो माहितीये. घरी गेल्यानंतर बायकोला काय म्हणतो, बायको मी आलेलो आहे, 2 पोळ्या वाढ, अर्धी वाट आमची वाढ माहितीये का? ती बायकोला मारलं माहितीये मला. मी बायकोला म्हटलं, मिसेस विचारे काम जमल्यावर बेडरूम मध्ये मिसेस विचारा बेटा. फटके पडलं माहितीये. अरे वासारे, असं बोललं असतं बायको मारलच ना. इकडे बोलतोस ते तिकडे, ते काहीतरी वेगळं ठेव ना. एक मिनिट. चिपळूण सावंतवाडी गाडी प्रवास लक्ष द्या. चिपळूण सावंतवाडी गाडी लक्ष द्या. 15 मिनिटं लेट आहे. चिपळूण सावंतवाडी गाडी प्रवाशाने थांबून घ्या. आधी सांगायचं 15 मिनिटं लेट आहे. आला आवर सगळं सामान गाडी पडलं. 15 मिनिटं लेट आहे. 15 मिनिटं लेट आहे. 15 मिनिटं 15 मिनिटं लेट आहे. लक्ष ठेवा सगळे. थांब का? 15 मिनिटं लेट आहे. हा, 15 मिनिटं कन्फर्म. कन्फर्म. 15 मिनिटं लेट आहे गाडी. 15 मिनिटं. MH08 ड्रायव्हरला पटकन करा. MH08 चे ड्रायव्हर पटकन करा. कंट्रोल रूम मध्ये हॅलो लक्ष द्या. हॅलो, इथे डबा सापडलेला आहे. कोणता डबा असेल तर पटकन कंट्रोल सांग द्या. डबा सापडलेला आहे, कंट्रोल रूम दा या. कोणता डबा असेल सांगून घ्या. आतमध्ये काय बघू बुर्जी आणि एक भाकरी आहे. साहेब डबा माझा आहे. तुझा डोबा कशावरून? त्याच्यामध्ये भाकरी आहे ना, ती गोल आहे, गोल. हा, गोल आहे तुझा डबा गेला. लक्षात ठेवा. MH08 काय करताय?
हे मशीन आहे, काय करताय तुम्ही? सर माझा इथे डबा होता ना. इथे डबा तो तुमचा होता? माझा होता डबा तो. अहो तो माणूस बोला की त्याचा डबा घेऊन गेला तो. अरे मग तू दिलाच का झाला वासऱ्या? नाही नाही, मी त्याला म्हटलं तुमचा डबा कशावरून, तो बोला भाकरी गोल आहे म्हणून, आणि बघितलं भाकरी गोलच होती, देऊन टाकला त्याला. अरे वासऱ्या भाकरी गोलच असते. करत कसं नाही, तुला काय चौकोन भाकरी असते काय? अनाउन्समेंट डब्याचा अनाउन्समेंट करू. माझा डबा मला भूक लागली. पुन्हा पुन्हा लक्ष द्या. पुन्हा डबा हरवलाय, पुन्हा डबा हरवलाय, तोच हरवलाय. तो डबा हरवलाय. कोणाचा असेल तर पटकन आणून द्या. डबा मिळाला तर पटकन आणून द्या. लक्षात ठेवा. डबा साहेब डबा. धन्यवाद धन्यवाद. डबा मिळालाय. आता बाकी आणून देऊ नका, लक्ष ठेवा. 15 मिनिटं लेट आहे ना गाडी. हा 15 मिनिटं लेट आहे पटकन. 15 मिनिटं लेट. MH08 पुणे, MH08 पुण्याला जाणार चिपळूणची गाडी. लक्षात ठेवा, ड्रायव्हरने पटकन काढून गाडी. डेपोन कडे शिंदे कंडक्टर लोक द्या. शिंदे कंडक्टर. अरे काय झालं? डब्यात काय नाही. मला काय माहिती, मी काय डबा बघितला नाही. अरे सर ह्याच्यात भाजी होती, ह्याच्याला माझी भुर्जी होती, भाकरी होती. कुठे आहे? मला काय माहिती. काहीच्या आतला मला भूक लागली. गाडी कुठे? गाडी सांग. गाडी कुठे? गाडी कुठल्या गाडीने जायचं तुम्हाला? सावंतवाडी गाडी. ठीक आहे, 1 नंबर फालाटाला उभी आहे. हे बघा गाडी पंचर झाली गाडी म्हणून गाडीमध्ये पंचर काय बोलताय तुम्ही? गाडी पंचर झाली होती म्हणून बदली गाडी म्हणून 1 नंबर गाडी उभी केली आम्ही तिकडे. मग वाचायला जरा हलू बोलशील. मी जर हळू बोलत तर दिवसाला फक्त 2च गाड्या सुटतील का तुम्हाला? पटकन गाडी सुटेल. लक्षात द्या. जगाला कलू दे ना सऱ्या. सावंतवाडी गाडी 1 नंबर फलाटाला लागलेली आहे. सावंतवाडी गाडी. आणि एक इकडे हे बघा, सीट नंबर 27-28 इकडून माझ्याकडे बसू नका. बाकी सर रिझर्व चिपळूण सांगतो गाडी 2 मिनिटं सुटेल. चिपळूण सुटेल आहे. पटकन बसून घ्या. 2 मिनिटं सुटेल आहे. कुठे रिझर्व? अरे सीट नंबर 27-28 इकडे बसणार. बाकी सर रिझर्व आहे. चिपळूण सांगतो गाडी 2 मिनिटं एक भाडं रुपये गाडी आहे. चिपळूण सांगतो गाडी हलू बोलायचं थोडं मला कळत नाही. कुठे? अरे अहो तुम्हाला किती वेळा सांगायचं? मग 3 वर 7 किती? 37. 4 वर 8 किती? चिपळूण सावंतवाडी 1 मिनिटात सुटायला लागला. 1 मिनिट सुट्या पटकन बसून घ्या. चिपळूण सावंतवाडी 1 मिनिटात. इकडे हो काय आलं? मला हलू बोललं तर 27-28 झाले का? 28 झाले. 4 वर किती? 4 ऐकून म्हणा. 1 किती? हे सोडून दे गाडी. पटकन सोडून दे गाडी. 4 वर किती? 49. अरे काय करायचं? गाडी सोडली तोंडावर माझ्या. काय माहित आहे तुम्हाला? कुठे जायचं होतं? सावंतवाडीला. आम गाडी गेली जात ती. तोंडावर गाडी सोडलीच वाटत. तुला लाज वाटत कधीपासून मला गाडीत बसायचं होतं. म्हणजे बायको जा मारल रे. मेवऱ्याच्या लग्नाला नाही करतो. जा मार. एक तुम्हाला गाडी पकडायची आता. एक काम करा, बहादूर शेखराव होते का तिकडे 5 मिनिट गाडी थांबते आणि घर तुमकडे जाईल. अरे बहादूर शेखराव गाडी थांबते 5 मिनिट थांबते ना. डाऊट जास्त तिकडे. अरे तिथे बहादूर शेखराव 5 मिनिट गाडी थांबते. ड्रायव्हर डबा असतो. ड्रायव्हर डबा घेऊन बहादूर शेखर काही नाही. तिकडे ड्रायव्हर डबा असतो. 5 मिनिट गाडी थांबते. किती वाजले? 5 मिनिट झाली. 5 मिनिट सुसाट झाला परफॉर्मन्स. टू गुड. महेश सर. स्टँडिंग ओवेशन. वा सरपंच. जेव्हा मी वाचलं अंशुमन आणि अरुण परफॉर्म करणार आहेत तेव्हा मी एक्साइट झालोच होतो. पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युली परफॉर्म केलं तेव्हा तर मी तर आउट ऑफ दिस माइंड झालो. आउट ऑफ दिस माइंड. ब्रिलियंट परफॉर्मन्स. ब्रिलियंट. आणि तुम्ही दोघांनीही असं मला वाटलं का जसं तू एकदम ST स्टँडच्या तिकडे जाऊन बसून अभ्यास करून आलेला आहेस. आणि ते ॲक्च्युली ते असंच असते. ते काय बोलतात ते आपल्याला खरंच कळत नाही. आणि ते अगदी अचूक टिपले आपल्या या सचिन गोस्वामीनी. आणि गोस्वामीनी ब्रिलियंटली ते तुझ्याकडून करून घेतलेलं आहे. आणि अरुण, युअर एनर्जी इज
टेरिफिक यार. म्हणजे त्या पद्धतीने तू ते सामान उचललंस ना, दॅट वॉज ऑल्सो ब्रिलियंट. म्हणजे अक्षरशः अभ्यास करून ते असे प्रवासी बिचारे असतात, ती बस सुटली निघाली तर कसं अरे क्लास केलंस तू ते सुपर. दोघांचं जे कॉम्बिनेशन होतं, तू तितकाच कूल, तो तितकाच एक्सायटेड. इट वॉज एक्साइटिंगली फॅन्टॅस्टिक. अल्टिमेट. Your performance was brilliant. Writing was brilliant. Concept was brilliant. Yes, sir. आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे. आपली ही जी थीम आहे प्रवास, या प्रवास थीममधून ह्युमर काढणं हे हॅट्स ऑफ टू द थिंकर्स, थिंक टँक ऑफ दिस शो. शोच्या थिंक टँकला सल्यूट. थँक्यू सर, थँक्यू. आणि तुम्हा दोघांना मार्क्स द्यायचे वाटतात मला. असू दे पॅक कितीही छोटा, असू दे पॅक कितीही छोटा, पण इथे लाफ्टरला नाही तोटा. हे तुम्ही दोघांनी पुन्हा एकदा प्रूव्ह केलं. हॅट्स ऑफ इनामदार. थँक्यू सो मच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, एव्हरेस्ट सर करण्याच्या निमित्ताने विनोदाचा एव्हरेस्ट सर करण्यासाठी आता तुमच्या समोर येत आहेत पृथ्वीक प्रताप, शीतल कुलकर्णी रेडकर आणि विशाखा सुभेदार. हॅलो 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 एव्हरीवन, वेलकम टू एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेनिंग सेंटर. काय हल्ली गिर्यारोहणाची आवड वाढली आहे, त्यामुळे आमचा बिझनेसही वाढलाय. आम्ही इथे लोकांचा सराव करून घेतो गिर्यारोहणाआधीचा, आणि मग त्यांना पुढच्या प्रवासासाठी पाठवतो. बघूया आज आमच्याकडे कोण येत आहे, कोण आहे नेक्स्ट. पाठवा त्यांना आज. खूप थंडी वाजते आहे. एव्हरेस्टच्या खाली थंडी वाजणार नाही तर काय भजो वाजणार आहे, झंझा वाजणार आहे का? वा वा वा. तुम्ही एव्हरेस्ट साठी आलाय? खरं तर तुम्ही एव्हरेस्ट चढणारा नाही, फक्त रेस्ट करणारा वाटता. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः एक एव्हरेस्ट वाटता. पण मला फार कौतुक आहे, तुमच्यासारखी शरीरयष्टी असलेली माणसं सुद्धा एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याची स्वप्न उरी बाळगतात. उरी बिरी सगळं ठीक आहे, पादाक्रांत काय बोलतो? म्हणजे चढण्याची. अच्छा अच्छा. आप कौन हो? मी तुमचा ट्रेनर चिंचवडकर. चला तुम्ही पटकन आज जा आणि साडी सोडून या. आज जा, साडी सोडून गिर्यारोहकांचे कपडे घालून या. अरे नाही नाही, हम तो हर कपडा नाही पहनेंगे. अरे आहे का? आम्ही नव्या साडी घेतली आहे. पंडितजींनी सांगितलं आहे नव्या साडीमध्ये व्रत करायचं आहे. वा वा वा. एव्हरेस्ट सर करणं हे तुम्ही व्रत असल्यासारखं मानता, हे ऐकून बरं वाटलं. पण जर तुम्ही साडी सोडली नाही तर वर निसर्ग तुमची साडी सोडेल. कैसा हात लगा हात है? अरे उसकी खटिया खड़ी कर देंगे हम तो, उसके हाथ पाय तोडून टाकणार आम्ही त्याचे. लेचा पेचा नाही. अरे हवा नाही आहे, कमाबलेल शरीर आहे, कमाबलेल. आता निसर्ग एक मिनिट. काय झालंय? निसर्ग घाबरलाय. हा, तुम्ही जास्त ओरडू नका, नाही तर तो एव्हरेस्टचं टोक घेऊन पळून जाईल. तुम्ही शांत राहा. नाही नाही, अजिबात नाही. मला सांगा तुमचा बाकीचा ग्रुप कुठे आहे? अरे आमचा दोघांचा ग्रुप आहे. हे माझी देवराणी जेठानी आहे. कुठल्या राणी आहात? अरे राणी नाही पगले, देवराणी जेठानी. जावा जावा जा बाबा, कळेल असं सांगा ना. पंच केला सांगावा लागतो आहे. ते सोडा सगळं, मला सांगा तुम्ही कोण आहात एकमेकींच्या? अरे हम जाबा जाबा है. जाबा मराठी मध्ये गाणं आहे, मला जाबू द्या ना घरी. आता बाजा लेकी बारा. एक मिनिट, ते जाबू द्या ना नाहीये, त्या जाऊ द्या ना घरी असं आहे.
अच्छा, तुम्ही एकमेकींच्या जावा जावा आहात. जावा. काय गंमत आहे. म्हणजे आतापर्यंत जावा एकमेकींवरती आवाज चढवतात एवढंच माहिती होतं. तुम्ही दोघी मिळून एव्हरेस्ट चढणार. वा जावा. ए बाबू, ही माझी फक्त जाबू नाही आहे, ही माझी जिबा भाबाची मैत्रीण आहे. एकदम घट्ट मैत्रीण आहे, माहिती आहे. आमच्यासारख्या महिला आहेत म्हणून महिलांचं सबलीकरण होत आहे. पण तुमच्यात फक्त तुमचं सबलीकरण होत आहे. अरे गुड बात. क्या बोला हमार भाभी को, बड़की भाभी को उल्टा सिल्टा बोलता है, जीभ भासड़ के हाथ में दे देंगे. हाँ. अरे पण मी बडकीला बोलतोय, तुम्ही का भडकी? अरे माझ्या आईच्या जागेवर आहे ती. ए छटके घसा ठोक. नाही भाभी, अरे ऐसा रिवेंज लेंगे. वा विशो. रागाबार. तुम्ही तयार आहात? एक मिनिट. संकटा तनिकी है तो आओ. हाँ लोगों, बड़ी माँ जी आत है म्हणून बाहेर चाललाय तो कोण आहे? संकटा है संकटा. हा. आमच्या 42 नंबरचा जो धीर आहे त्याचा अण्णा बाबा मुलगा आहे. ते सोडा, हे सगळं सामान कोणाचं आहे? अरे हमरा सामान है, थंडीचे कपडे आहे, थोडा छोटा मोठा. हे छोटा मोठा नाही, सगळं मोठा दिसतंय. कोणाचं? तुमचं सामान आहे हे घेऊन तुम्ही वर चढणार आहात? अरे काय वेळ लागला. ए बावळट बायांनो, हे सामान घेऊन वर जायचं आपण. अरे काय? एक मिनिट, खोल का बताओ काका. काय दाखवा. देखो हा फॅन. एक मिनिट. हा पंखा कशासाठी घेतलाय? देऊ का है, हम है चुटकी भर तेल भाभी के पैर को लगाते हैं, मग तिला पंख्याने हवा घालते आणि मग ती झोपते. सवय आहे आमच्या भाभी. मला गरमी खूप भाजते. एव्हरेस्ट वर तुम्ही यांना पंख्याने हवा घालणार आहात? एव्हरेस्ट वर? हा, तो एव्हरेस्ट वर घालणार. गरमीला कुठे कळते एव्हरेस्ट आहे का प्रायव्हेट आहे? ती गरमी आहे, मला गरमी भाजते. काय होते? मला गरमी भाजते. आणि मग थंडी काय होते? थंडी भाजते. इतकं वेगळं आहे. बरं आणखी काय मला जरा दाखवा. त्या गोष्टीत काय? हा 21 कांबळे. इथे एक कांबळे 30 मिनिट स्किट करतो. 21 जण काय करतील? 21 कांबळे नाही आहे, टिंब काढून टाक. कांबळे आहे कांबळे. हे कशासाठी घेतलंय तुम्ही? कुणी तिकडे वरती मंदिराच्या बाहेर, हॉटेलच्या बाहेर कोणी उघडा बागडा असेल तर त्याला दान करायचा. एव्हरेस्ट वर उघडा बागडा कुणी, हे तुम्ही दान करणार? दान हॉटेलच्या बाहेर? अरे वरती हॉटेलला बिटेला काय नाहीये. ओ मेरी माँ, वरती हॉटेल नाही आहे. नाहीये. कोण लाज पण नाही आहे. तुम्हाला आहे का लाज? नाहीये वर काही. अरे कोण बाजार बिजार पण नाही आहे. काय एव्हरेस्ट वर येत आहे का ऐरोलीला येत आहे माझ्या बरोबर? छट्टन और पपीना को का लेके जाएंगे गिफ्ट? और नहीं तो का भाभी? एक काम करा, मुठभर बर्फान्यात तोंडात कोंबा तुमच्या सहित. अरे बर्फाच्या गोळ्याचं कौतुक नाही, आमची गाडी आहे स्वतःची परत. हाँ नहीं तो क्या वरती तर काहीच नाही, सगळं पांढरा आहे. काही नाही ऊपर भाभी. ऊपर तो कुछ भी नहीं है. फूड मॉल नहीं, शॉपिंग मॉल नहीं, बाजार हाट नहीं, काही देखने को बघने को नाही. भाभी जी, लोक एवढा पैसा खर्च करून कशाला जातात वरती? आई शपथ, हा प्रश्न मला पण नाही पडला इतक्या वर्षात. कशाला जात असतील इतक्या वरती? सुना भैया, वरती काही नाही आहे. नाही काही नाही वरती काही नाही आहे. नाही, पाणीपुरीची गाडी पण नाही आहे. लोकांची हिमगौरी होते, पाणीपुरी कोण टाकणार आहे तिथे? तर गाड्या उचलायला कोण येत नाही का? तुम्ही मेलात तर बॉड्या उचलायला पण कोणी येत नाही तिथे. बरा झाला. आता छुट्टनच्या पप्पाला सांगते पाणीपुरीचा ठेला टाकायला. आईस पाणीपुरी कैसा रहे. अरे बावळट बायांनो, अरे तुम्ही एव्हरेस्ट वर जाऊन पाणीपुरीची गाडी टाकणार आहात? आता
अरे भाभी जी, अरे देखो हमारी बड़की भाभी की सच। भाभी सुनो तो, मैं क्या कहती हूँ, चूल्हा तर आणलेलाच आहे। मी जल्दी वर जाते आणि धंदा शुरू करते, तुम बड़े भैया को लेके आओ। काय जागा नको जायला हातची। अरे तुम्ही एव्हरेस्ट वरती स्टो घेऊन आला काय, बर्फ वितळवणार आहात? वो सब छोड़ दो, बात हो गई कहणे सुनणे, खूप ऐकलं, खूप बोलला तुम्ही। आता एव्हरेस्ट वर कसं जायचं आहे? हेलिकॉप्टर आहे, रोपवे आहे। एक मिनिट, घोडा बेडा मला जमणार नाही आहे। तुम्हाला लाग जमेल, घोड्याला जमेल का? गुड बात तेरे के तो पहले वार्निंग दिया था, क्या बोला था? भाभी से वार्ता करते, भाभी से वार्ता करते, भाभी से वार्ता इधर ही शाम, भाभी से वार्ता करते। हाँ, ए छटके, हमारी भाभी है वो। ए छटके, हमारी भाभी है। भाभी मैं शांत नहीं रहूंगी, भाभी भाभी नहीं, मैं शांत रहूंगी। उसको मार दो। रागाबार। ए छचुंदर जिंदा हो? जाओ, क्या है, कैसे जाना है ऊपर? मी नीट सांगत होतो ना, वरती काय तुम्हाला मी रोपवे आणि हेलिकॉप्टरने नेणार आहे का, मला सांगा। हमको पालखे पण चालेल। हे ना एव्हरेस्ट आहे, एव्हरेस्ट। इथे तुम्हाला पायाने चालत जावं लागतं। क्या कहे हो? ओ मेरी बाय, हमको बोले थे कि रोपवे आहे, हेलिकॉप्टर आहे, घोडा आहे, पालखी आहे, इथे तर काहीच नाही आहे। हमको फसा दे तुलसी यादव। एक मिनिट, जरा एक मिनिट, कोणी फसवलंय तुम्हाला? एव्हरेस्टचा मालक। एव्हरेस्ट विकला गेलाय? हे जगाची शान तुलसी यादव नामक इसं मला विकली गेली आहे। हाँ तो प्रोप्राइटर है वो। अख्खा पर्वत घेतलाय? ए पगले पर्वत नहीं, ऐसे ना, ये देखो है ना, एवरेस्ट ट्रैवल टूरिज्म का तो पर्ची है हमारे पास। ये देखो टिकट है, इसका बुकिंग किया है ना, मनका देवी टेम्पल जाना है हमको। तुम वही तो हो ना? अच्छा चंदर। अरे येडे बाई, अरे हे काय आहे माहितीये का? अरे एव्हरेस्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं तिकीट आहे हे। आणि इथे जिथे तू आली आहेस ना, हे एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेनिंग सेंटर आहे। 2 वेगळ्या जागा आहेत, हे तिकडे। ये अलग है? मग दोनों अलग है, कशाला बेड बाया खालावला? नहीं तो क्या? अरे तुम्हारे को इतना कैसे नहीं समझता? अरे मी काय वेळ वाढवला? क्या भाभी गेली तर तुझ्या उराबर बसून मी जाईन। देखो तुम्ही चालता वा, 2 जावांनी घातलेला हा राडा मला खूप आवडलाय, जबरदस्त। महेश सर, पृथ्वी आणि शीतल, तुम्ही दोघं जण ह्या एव्हरेस्ट बरोबर होता आणि ह्या एव्हरेस्टने तुम्हाला सुंदर साथ दिली आणि तुम्ही त्या एव्हरेस्टला सुद्धा सुंदर साथ दिली, कमाल केली। आणि ती स्लॅपिंग सिक्वेन्स वॉज ब्रिलियंट यार। पृथ्वी, तुझं टायमिंग, तुमच्या दोघांचं टायमिंग एक्स्ट्रॉर्डनरी होतं। यू गाईज डिड अ ग्रेट जॉब, कीप इट अप। थँक्यू। आणि आता जाणून घेऊया गुण। वाव वाव वाव, 11 गुण। इनामदार काय म्हणाल? माझ्या डोक्यात तेच जरा घोळते मगातपासून, ते एव्हरेस्टला पाणीपुरी गाडी टाकायची इकडे नाही तर तिकडे। पण मस्त झालं, छान झाला परफॉर्मन्स। दोघे एकत्र म्हणत होता ते काय तो काय गुसा थोक द, गुसा थोक द। वा जी वा, क्या बात, क्या बात, वा वा ताई वा। मित्रांनो, ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच। थँक्यू। नमस्कार मंडळी, कॉमेडीचं फ्लाईट टेक ऑफ करण्यासाठी सज्ज आहे। त्यामुळे आता तुम्ही तुमचं माइंड लाफ्टर मोडवर टाका आणि एन्जॉय करा तुमच्या टेन्शनवरची मात्रा। महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचे जहागीरदार पर्व दुसरे। मंडळी, आज होणार आहे एलिमिनेशन। यापैकी कुठल्या तरी एका जोडीचा प्रवास आज इथे थांबणार आहे, पण आपण ह्या गोष्टीचं टेन्शन नको घेऊया आणि प्रवास ह्या आपल्या या आठवड्याच्या थीमवर आधारित परफॉर्मन्सेस एन्जॉय करूया। सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत हास्य खुर्द मधून सचिन अर्थात
कन्फ्यूज गावडे आणि चुलबुल पांडे अर्थात शिवाली आणि त्यांच्या बरोबर आहेत हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद खांडेकर. सॉरी सॉरी ना एवढं काय सॉरी बघ आपली नवीन गाडी. आपल्या या गाडीवर बसून ना लॉंग राईडला जायचं आहे. नवीन गाडी? मग अरे साधे केस कापायला पैसे नाही तुझ्याकडे, का घेतली नवीन गाडी? अरे मी नाही घेतली काय, माझ्या मामासनी दिली. मामा? हा मग अरे पहिला परफॉर्मन्स झाला ना तेव्हा गल्यांची चैन काढून दिली आणि आता पहिला फेटा भेटला ना म्हणून गाडी दिली. गाडी सचिन तू लवकर एलिमिनेट हो. नाही कसं आहे ना, सीझन संपेपर्यंत तुझा मामाचं अख्खं घर खाली होऊन जाईल रे. आणि हो तुझा मामा तुला चैन गाडी वगैरे गिफ्ट देतो ना, तर त्याला सांग थोडासा वाटा मला आणि लेखकाला पण देत जा. तुम्हाला कशाला? कशाला काय कशाला? अरे बाबा अख्ख्या स्किटची जबाबदारी तुझ्यावर टाकली ना, तर तुझ्या मामाने जे काही दिलंय ते इंटरेस्ट सकट परत घ्यायला तुझ्या. अरे तू नस्तरी लावू नको सा. मी नस्तरी लावते? तूच लावते नस्तरी. मी नस्तरी लावते? माझ्यावर ओरडू नका. तुम्ही हे गेले स्किट झालं. ऐक ना मी काय बोलते, नवीन गाडी आहे ना त्याला मागं बस ना, आपण 5 मिनिटं ना लॉंग राईड करूया. चालेल चालेल चल बस. चल बस चल बस चल. मी काय म्हणते सच्चा, तुला गाडी चालवता येते ना? ते ठीक आहे, गाडी चालवता येते का? अगं बाय माझे बस ना, येते मला गाडी चालवता. हा हा ठीक आहे चालेल. बस चल लवकर बस. कोणी उडवलं? कोणी आला? दिसत नाही तुम्हाला? तेवढी फास्ट गाडी चालवतात. काय रे कोणी उडवलं तुला? अरे कोणी काय तू उडवलं ना. मी तुझ्या भरधाव बाईक खाली माझा ऍक्सिडेंट झाला. अरे जाऱ्या, हा मी उडवलं तुला बाईकने? अरे माझी बाईक बघ अजून डबल स्टँडवर खाली उतरली पण नाही. तू बाईक खाली मला चिरडलंस. अरे माझी बाईक आहे ना तुला चिरडू शकतच नाही. चिरडू शकतच नाही. ती जास्तीत जास्त ना ए जाऱ्या अशी चिडवू शकते. ए शिवा सांग ना, आपण गाडी तरी चालू केली होती का? आपण फक्त स्टार्टर मारला आणि येऊन पडला लगेच. तुला मी तरी विचारलं तुला गाडी चालवता येते का? रक्त रक्त जात रक्त जात. अरे पण लागला कुठं रक्त जायला? रक्त रक्त. अरे फक्त तुझ्या शब्दात रक्त दिसतंय. अरे येड्या, त्यांना अंतस्त्राव झाला असेल रे. थँक्यू थँक्यू. तेच झालंय, अंतर्वस्त्र झालंय. काय 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 म्हणतात? अंतस्त्राव. अंतस्त्राव झालाय. माझ्या शरीराच्या आतमध्ये ब्लिडिंग होत आहे. असलं हे तर मला माहितच नव्हतं. शरीराच्या आतमध्ये बिल्डिंग होते. अरे याला काय झालं? तुझं अज्ञान बघून मानसिक आघाताने मेला. ओ दादा उठा ना, तुम्हाला काय झालं? उठा ना दादा. दादा मी काय करू तुमच्यासाठी मला सांगा ना दादा. उठो उठो उठो. बट दादा मत कहो यार. उठो उठो. अरे ओरडत कशाला पण तू? अरे तुला कुठे लागलं ते मला कळून तर दे. असला ना मला काय कळतच नाही आता. का तू कन्फ्यूज आहेस? मी कन्फ्यूज नाहीये. माझा फोकस एकदम क्लिअर आहे. मला ना आता बाहेर पडायचं आहे. या प्रॉब्लेम मधनं मला बाहेर पडायचं आहे. ए चल तो डॉक्टरकडे नेतो. डॉक्टर नको डॉक्टर नको. मी डॉक्टरकडे माझं जाईन. तुम्ही फक्त मला पैसे द्या. फक्त पैसे? हा फक्त पैसे द्या. असं कसं तुला पैसे देऊ? हा चल चल मी तो डॉक्टरकडे नेते. पैसे काय देणार नाही. चल 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 चल.
अरे ते पैसे मागतायत ना, आपण पैसे देऊया आणि निपटवून टाकूया सगळं प्लीज. आपल्या प्रेमाची शपथ आहे तुला. आम्ही पैसे देतो. अरे पण मी काय देऊ पैसे? आणि जर ह्याला पैसे नाही दिले तर काय करणार काय? अरे बाबा पोलिसात जाईल तो. सचिन ते पोलिसात जातील. ते पोलिसात जातील. आपल्याला पटकन काय करेल? अरे ओरडते कशाला? अरे ह्याला लागलंय कायची डिलिव्हरी होते. पैसे पैसे पैसे. सचिन दे ना त्यांना पैसे. आपल्या प्रेमाची शपथ आहे तुला. देतो देतो. ए किती द्यायचे ना? पैसे साखर चहा पावडर मासे 300 ना? हा 5300. 5300. हा 5300 एवढे? हा मग ते अंतरमध्ये स्त्रवलंय ते तेवढं होतं. बरोबर आहे तुमचं. सचिन आपल्या प्रेमाची शपथ आहे त्याला देत आहे. 5300 रुपये देत. मला बघवत नाहीये रे दुःख त्यांचं. बघ ना कसे कळवत आहेत ते. मला नको या माथ्यावर या गरीबाचं दुःख मला नाही जाणवणार रे. एक बरं आहे, एक बरं आहे. तुमच्यासारखी गर्लफ्रेंड सगळ्यांना मिळो. तू गर्लफ्रेंड कोणाची आहेस? माझी काय याची? तू कन्फ्युज आहेस? मी कन्फ्युज नाहीये. अरे त्या 5300 ना. 5300 ना. हे घे तुझे 5300. हे घे. बापरे बापरे बापरे. त्यांना बरं वाटतंय बघ. तुम्हाला बरं वाटतंय ना आता? थँक्यू बाई, थँक्यू. म्हणजे तुम्ही आहात ना म्हणून तुमच्यासारख्या आमच्यासारख्या गरिबांना तुमचा आधार आहे. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. काळजी घ्या. बरं वाटतं ना तुला? चल चल तू चल चल माझ्यावर चल चल. हो चल 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 बस गाडीवर चल. काळजी घ्या तुम्ही. अरे देवा. काय? अरे देवा. आता काय झालं? अरे देवा. अरे काय झालं? माझ्या गळ्यातली चेन कुठे गेली? अरे देवा. अरे देवा. असंच पाहिजे, असंच पाहिजे तुला. आता शोधत बस एकटाच. अरे चल का आपण चल. अरे काय असंच पाहिजे सचा? तू केलेल्या ऍक्सिडेंट मुळे त्यांची चैन हरवली आहे. सचा इकडे इकडे हे बघ. आपल्याला ती शोधून द्यावी लागेल. नाहीतर याचा खापर पण हा आपल्या माथ्यावर मारेल रे. मला द्यावी लागेल. तुम्हाला भरून द्यावी लागेल. अरे मग कशी भरून देऊ? कशी भरून देऊ म्हणजे एक काम करा. तुमच्या गळ्यात 2 चेन आहेत ना, त्याच्यापैकी मला 2 द्या. दोन्ही चोर चोर चोर. दादा हे घ्या. थँक्यू. म्हणजे बस आहे ना. तुम्ही आहात म्हणून आमच्या गरिबांवर अन्याय होत नाही. थँक्यू सो मच. नाही त्याला आता काय फरक पडत नाही. या तुम्ही परत. काळजी करू नका. हा पण आता म्हणजे किमान मी आता एवढं तुमच्यासाठी सहन केलंय. माणुसकीच्या नात्याने किमान मला घरी सोडायला तरी सांगा. हो 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 नक्की. तुम्ही बसा गाडीवर. तुम्ही बसा आत्ताच्या आत्ता गाडीवर. सचा तू यांना घरापर्यंत सोडून ये. थँक्यू थँक्यू. आरामात आरामात. तुम्हाला गाडी चालवायला येते ना? अरे बस बस बस. आराम. नीट सोडून या. काळजी घ्या दोघांनी प्लीज. अरे तुला धड गाडी चालवता येत नाही तरी मी तुला विचारलेलं ना अगोदर. माझा. अरे पण मी काय केलं? मी फक्त स्टार्टरच मारला ना. अरे तुला काही नाही येत गाढव कुठचा. तुम्हाला खूप लागलाय का? बापरे पाय मोडलाय. बापरे खूप लागलाय हो तुम्हाला. अरे नाही जाऊ. हे बघा आता बार्गेनिंग वगैरे जाऊ द्या. डायरेक्ट अमाऊंट बोला. टीव्ही फ्रीज एसी 25. नाही नाही बाकी काही राहिलं असेल तर ते पण सांगा. कसं आहे ना सचिन पूर्णपणे सगळी अमाऊंट देईल तुम्हाला. म्हणजे आम्हाला गरीबाचं खापर वगैरे नकोय माझ्या डोक्यावर. मला खूप त्रास होतो. 30. हा 30. सचिन 30. 30,000. 30,000. हा मग 30,000. माझा पाय मोडला बघा फिरतो. पाय मोडला पण नवीन पाय बसवा लागला मला. अरे पण मी कुठे देऊ 30,000? माझ्याकडे उरला काय? चाय होते चाय पण घेतली. पैसे होते पैसे पण दिले. आता हे राहिलाय. आता ना आता अरे
ये घे ये घे ये घे ये घे ये घे ये घे पण 15 रुपये झाले हो फक्त. नाहीये तो पैसे त्यांच्याकडे, ते कुठून देतील तुम्हाला? खरंच नाहीयेत. काय मी बाईक 30,000 मॅनेज, म्हणजे मी करू शकतो मॅनेज 30,000 बाईक. ही बाईक? अरे माझ्या मामाने दिलेली बाईक आहे, ती नवीन आहे ना. आता ऍक्सिडेंट झालाय, कोण देणार आहे याला भाव? ऍक्सिडेंट झाल्याच्या गाड्यांचे पैसे मिळत नाही बघा. ते पोलीस उचलून येतील, 5,000 पण मिळणार आहे भंगार. म्हणजे सचिन मला ना यांचा व्यवहार कळलाय. अरे भंगार मध्ये गेली तर 5,000 पण येणार नाहीये. आपण 30,000ला देऊन टाकू हा त्यांना. आम्हाला मान्य आहे सगळं. थँक्यू. म्हणजे तुम्ही आहात म्हणून गरीबावरचा अन्याय टळतो. हे बघा आता आपला फिट्टूस आहे सगळं. हा फिट्टूस आहे सगळा, व्यवहार क्लिअर आहे आपला. सचिन बघ, तू माझ्या अख्ख्या दिवसाची वाट लावलीच आहे. प्लॅनची तर वाटच लावली आहेस तू. हो आणि एक मला ऍटलिस्ट आता घरी तरी सोडा. माझं डोकं नको फिरव. मी तुला घरी नाही, मी ना तुला माझ्या आयुष्यातच सोडतोय. एक्सक्यूज मी, काय झालं? व्हॉट हॅपन? मी याला बोलले मला घरी सोड, तर मला हा म्हणाला मी तुला आयुष्यातून सोडतोय माझ्या. सो डिस्गस्टिंग. माझ्याकडे बाईक आहे माझी, मी तुम्हाला सोडू शकतो. बघ किती गोड आणि गोंडस माणूस आहे. तू मला सोडणार होतास ना, मी तुला सोडते आत्ताच्या आत्ता. ऐक ना, अरे ऐक ना, मी काय बोलतो. दादा कॅन यू ड्रॉप प्लीज? दादा बोलू नका. यू कॅन कॉल मी पशू. या पशू. येस. यू कॅन ड्रॉप मी प्लीज. प्लीज ऐक ना, मी काय बोलतो, ऐक ना जरा. तिकडे तू. यू कॅन होल्ड मी लाईक दिस. अरे ऐका ना, अरे ऐका ना, ऐका ना. अरे धमाका परफॉर्मन्स, धुमाकूळ घातला तुम्ही इथे. बुंबाट, सुसाट, जोरदार टाळ्या. महेश सर. प्रसाद सर, तुला तुझ्या स्क्रिप्ट्समध्ये तुझ्या को आर्टिस्टना त्रास द्यायला खूप आवडतो असताना. तू नेहमी त्यांना छळत असतो आणि स्वतः मात्र अगदी कम्फर्टेबल असतो. एक्स्ट्राऑर्डिनरी. आणि सचिन सारखं मला बाहेर जायचं आहे असं बोलू नये सारखं सारखं. कारण काय वास्तू असतात ना, तथास्तू बोलत असतात. तथास्तू. प्रसाद, तू त्याला ही वाक्य दिलीस का त्यांनी पदरची म्हटली? कारण तू दिली असेल तर तुझा काहीतरी अल्टिरियर मोटिव्ह दिसतोय. And Shivani, you're as usual fantastic. Yes. My Lisa Manelli. Yes. Brilliant act, well performed, well scripted, well enacted, and well executed. Abhinandan. Marks. वा वा, 11 गुण. सुपर्ब. तरी आता हास्य खुर्दचे इनामदार पॅडी आणि समीर चौगुले हे दोघे निघालेत बस प्रवासाला. बघूया त्यांच्या बस प्रवासामधली ही धमाल. जोरदार टाळ्या. म्हणजे एक्सक्यूज मी. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. या बसा बसा या. हा, विंडो सीट माझी होती ॲक्च्युली. अच्छा, ही तुमची आहे का? हो हो. पण मला ना जरा त्रास होतो, ते जरा असं वांत्या बिनत्या होतात मला, तर म्हणून मी जरा असं. हरकत नाही, तुम्ही तिथे बसा, मी इथे बसतो. काही नाही, पण नाही 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 नाही, बसा तुम्ही. ही तुम्ही बुक केलेली सीट आहे, ही तुम्हाला मिळायला नाही, पाहिजे. असू दे काका. तुम्ही इकडे या इकडे. चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही ना. काय कुठे निघालात? चिपळूणला. चिपळूण. वा वा, चिपळूण. परशुरामाची भूमी, वशिष्ठी नदीच्या किनारी वसलेलं गाव. वा वा वा. किती दिवस वास्तव्य? हो का? आधी हो दे, बोलू दे ना, मग हो का म्हणा ना. किती दिवस वास्तव्य ह्याच्यावर मी काहीतरी म्हणेन ना, 3 किंवा 4. मग हो का, असा क्रम आहे ना. हो का? हो हो हो. आठवडाभर राहणार आहे मी तिकडे. बर बर बर. वा वा, छान छान. अरे वा,
वाचनाची आवड आहे वाटतं. हो म्हणजे छान, वाचतो छान, कधी. छान. कोणीतरी म्हटलेलंच आहे, वाचाल तर वाचाल, नाहीतर वाचाल. काका काका एक मिनिट जरा जरा नीट बसा, थोडं नीट बसा. काका जरा जरा नीट बसा, मला जरा त्रास हो. काका काका यार काका ओ काका काका नीट झोपा ना जरा यार, मध्ये करताय. थँक्यू रे बाळा, थँक्यू थँक्यू. एक मिनिट. काय चाललंय तुमचं, काय चाललंय? अरे बाळा तूच म्हणालास ना नीट झोपा म्हणून. अहो तसं नाही म्हटलं मी, तुम्ही हे असं असं करताय तर नका करू तसं. हे कशाला केलं ते असं असं? नाही काय झालं ते स्पीड ब्रेकर आला ना, गाडी सुरू व्हायची अजून. स्पीड ब्रेकर कुठून आला खाली तुमच्या? सुरू नाही का झाली गाडी अजून? प्लीज असं करू नका. झोप आली का तुम्हाला मला सांगा ना. आजोबा आजोबा मला माहिती आहे, इकडे ऐका ना माझं. का असं करताय तुम्ही? मला टेन्शन येतं सतत असं असं. अरे नाही बाळा काय झालं, 108 तास सलग जागरण झालंय माझं. 108 तास? हो झोपच नाही आले मला, म्हणजे मी झोपूच शकलो नाही रे. सुलू आहे ना आमची सुलू, सुलू रे सुलू. अरे सुलू असं काय करतो, नाशिकला नाही का राहते सुलू? दीपिका पदुकोण आहे ती. मला कसं कळणार कोण सुलू ते यार? बरोबर, सुलू म्हणजे माझी चुलत मेहुणी. तर तिचा नवरा आहे ना, तिचा नवरा म्हणजे तो माझा साडू, तर तो वारला रे बिचारा. तो साडू वारला, ब्रेन ट्युमर होता त्याला, ब्रेन ट्युमर. मला तर वाटतं ना डॉक्टरने चुकीचं औषध दिलं असणार त्याला, म्हणून तो गेला. आमचा नाना, साडूचं नाव आमचा नाना. तुला सांगतो 14 तास आम्ही सगळे वाट बघत होतो. नाना आत्ता जाईल मग जाईल, आत्ता जाईल मग जाईल. कशात तरी जीव त्याचा गुंतला होता. त्याच्या चुलत भावाने ना तीन वेळा कोळशे पेटवले आणि विझवले, बोल, तरी पण नाना जाईल. मी नानाच्या उशाला बसलो होतो. असं नाना माझा जिगरी दोस्त ना, एकदम आमचा घट्ट घनिष्ठ संबंध, स्नेह होता आमचा, स्नेह. मी असं नानाच्या तोंडाकडे असं बघत होतो. तर बघता 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 माझा असा डोळा लागला आणि माझं डोकं नानाच्या छाताडावर दंडशी आपटलं. तेव्हा नानाने प्राण सोडला. अहो काय बोलताय काय तुम्ही? म्हणजे बघ, नानांना माझ्या हातनंच मुक्ती मिळायची होती. कसली डोंगलाची मुक्ती? खून केलात त्यांचा तुम्ही. छातीवर दाणकन डोकं आपटलं, गेलं ते, खून झाला. नाही असं कसं खून नाही केला तुम्ही. खून केला असता तर मी तिथे थांबलो असतो का पुढच्या सगळ्या कामांसाठी? म्हणजे ते मग मडकं आणलं, मग हार आणले, मग सफेद कापड आणलं, पोकळ बांबूचे फटके, पोकळ बांबूचे ते गट्टे, ते म्हणजे तिरडी बिंदी बांधण्यासाठी ते सगळं मी आणलं. माहिती, मी सगळं तिकडे जातीने उभं राहून केलं. नानाचे सगळं पोळं बिळ काय व्हायची नाही, सगळं तिकडे तिळी वाहिली. कशाला अट्टहास करता? नका ना, जाऊ दे ना. तुम्हाला गरज आहे झोपेची, तुम्ही झोपा. नाही पण तसं मला गरज नाही वाटत आहे. गरज नाही म्हणजे गरज तुला आहे झोपेची. तू झोप बिंदास. चिपळूला ना की मीच तुला उठवतो. नको कळलं मला कोण कुणाला उठवणार ते कळलं. तुम्ही झोपा शांतपणे. खरंच सांगतो झोप. असं म्हणतो, शांतपणे झोपा. हसता क्या बात आहे पड्या. वा, माणूस जागा आहे की काय? अरे नाही म्हणतो यार. काका नका करू यार असं. वाचन माझं राहतं. एक पान मगातपासून हेच पान उघडून बसलंय. कुठे गेलं यार ते? आणि ती देवाला म्हणाली की आज मला तू काय देणार आहेस? पांढरे केस. अरे पांढरे केस. अरे यार
इथे बसा तुम्ही, इथे बसा. इथे नाही, अरे ते- खिडकीत वा, असं खिडकीत वा. 108 तास माहिती आहे 108. चालेल चालेल चालेल, खिडकीत वा, खिडकीत वा. अरे यार खिडकीत बसा, खिडकीत बसा. सॉरी हा, म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होतो. सॉरी, म्हणजे माफ करा. झोपा यार, तुम्ही झोपा प्लीज, झोपा. बेडूक गिळलाय की काय नाही? घाणेरडे आवाज काढतो यार माणूस. काका यार, तिकडे व्हा ना काका यार, आता उठा जरा. ते गरम होतं एकतर, मला खूप गरम होतं इकडे, चिकचिक झाली आहे सगळी, कांदा ओला करून टाकला माझा सगळा. बघ बघ, म्हणजे आपल्यात अजून माणुसकीचा ओलावा असा शिल्लक आहे. अरे लाळ लाळ सगळी तुमची, ओलावा कसला आलाय? तुम्ही लाळ गळली कांद्यावर, का करता या सगळं तुम्ही? हे सॉरी सॉरी, पण माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. आता अजिबात नाही सांगणार, काही गप्प बसायचं एकदम. आता मी पण अजिबात त्रास देणार नाही तुला. असं असे ना, असे पॅकिंग लावून ठेवतो. आता बघ, येणारच नाही तुझ्याकडे. असं पण नाही होणार, असं पण नाही होणार. बघ आता 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 अजिबात नाही होणार. किळसवाणे आवाज काढू नका, मला नाही आवडत आहे ते, खोर खोर करता येते. अरे एसटी पेक्षा वाढतोय आवाज तुमचा. अरे यार खूप त्रास देता आल्यापासून मला तुम्ही. मला कळतंय पण अरे शपथ नाही यार. सम्या तयार आहे तयार. नीट बसा. झोप इकडे, झोप इकडे, झोप इकडे, झोप झोप इकडे, झोप झोप. मी खाली बसतो. नाही नाही बसा तुम्ही. नाही मी खाली परत मात्र मी पेपर टाकतो खाली आणि बसतो इकडे. काही गरज नाही तुझी. झोप 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 तिकडे झोप. देव तुझं कल्याण करू. नानाची टांग. देव देव तुझं कल्याण कर. शपथ डोक्याची कामट पण तिकडे पाय कर. तिकडे पाय कर. कर पाय तिकडे. 108 थोबड फोडीन. तिकडे पाय कर. मोठा आलाय 70 वर्षाचा, लाट घालीन कमर. तिकडे पाय कर. कोण इकडे कर. मला कळतंय तुला त्रास होतोय. कळतंय तुला त्रास येते. हे हे करून हे करतोस मला तू. नाही पासून
गरीब आहे मोठा गरीब तू. नाही पण खरंच जेन्युअनली झोप येते मला. नाही रे नाही हे फालतू रे. नाही रे नाही रे नाही. चलो चलो माझी चुलत मेवणी. चलो नाना गेला आता. काका ऐका. आता आपली वाट मोकळे, आपला अडथळा मोकळा. सुलू सुलू आता आपण एकत्र राहू शकतो. सुलू काका वेगळ्या झोन मध्ये जाते. ऐका काका. सुलू आय लव्ह यू सुलू. काका माझा सोडा. काय मला एक किस दे. अरे ना किस. अरे सोडा मला एक किस. अरे नाही यार मला. अरे सांगितलं तुला. महेश सर मी ना आय वॉज ट्रान्सफॉर्म. मी एकदम सायलंट एरामध्ये गेलो आणि आपण सायलंट एरामध्ये चार्ली चॅप्लिन, बस्टर कीटन, हेरॉल्ड लॉयड ह्यांची जी फिल्म्स होती त्याच्यामध्ये डायलॉगची गरज नव्हती. त्यांच्या परफॉर्मन्समध्ये इतकी सफाई होती, त्यांच्यामध्ये टायमिंग सेन्स होता. एव्हरीथिंग वॉज जस्ट व्हिज्युअल. आणि तुम्ही आत्ता तेच दिलं, एक व्हिज्युअल इम्पॅक्ट. तुझं ते सारखं झोपणं आणि मग त्यांनी ते रिॲक्शन आणि एक्सलंट साथ तुला कोणी दिली माहिती आहे? बँडनी. येस येस ब्रिलियंट. अमीर हडकर बँडचं टायमिंग तुझा नॉकला टाक टाक कमाल. म्हणजे एंटायर ऍक्ट वॉज ब्रिलियंट. बोथ ऑफ यू आर फॅन्टॅस्टिक ॲज इट इज. थँक्यू सर. हॅट्स ऑफ टू यू गाईज. थँक्यू. कीप इट अप. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. मंडळी आता टायगर सफारीची धमाल घेऊन तुमच्या समोर येतोय हाडाचा कलाकार निमिष कुलकर्णी आणि कॉमेडीची सहाय वट अशी चेतना भट. सर ऐका ना सर. प्लीज शांतता ठेवा, एकदम शांत. हा पिन ड्रॉप शांतता ठेवा. सर ही काय लायब्ररी आहे का शांतता पाळायला? फालतूगिरी करू नका ना. ओरडायचंय तुम्हाला? हा ओरडायचंय, ओरडा मग, ओरडा. काय चाललंय तुमचं? ओरडताय काय तुम्ही? जंगलात आहात, फालतूगिरी करताय. झालं आता. आता बसा बोंबलात तुम्ही. गेला तो, निघून गेला. कोण कोण काय? कोण? वाघ. मग शम्मी कपूरचं गाणं याहू. शमीचं झाड दाखवेल आणि परत नाही ना. फालतूगिरी करू नका तुम्ही. आपण जंगलाच्या मधोमध का आलोय? वाघ दिसणार, कुठेही वाघ दिसू शकतो आपल्याला, कुठेही. काय सांगताय सर? हळू ना यार. सर त्याचं काय ना, मी खूप वेबसाईट झाली आहे सर. काय? कदाचित एक्साइट झाला असेल बघा. म्हणजे एकदा विचार करून बघा जरा. हो सर, मला तेच म्हणायचं होतं. गुड गुड करेक्ट. पण मला ना चाइल्डहुडच्या लहानपणापासूनच टायगर वाघ बघायचा होता सर. वा वा वा, मस्त मस्त. म्हणजे तुम्ही चाइल्डहुडच्या लहानपणी हेडच्या डोक्यावर फॉलिंग पडलेलात का? मग काय बोलताय बाई तुम्ही? अहो टायगर काय वाघ काय ते दोन्ही दिसले तरी चालतील. मस्तच मस्तच. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये सर. वा वा वा. पण मुद्दा काय आहे, तुम्ही मला सकाळी सकाळी एकदम सरप्राईज दिलेत. काय? मी काय सरप्राईज दिलं मला नाही आठवत आहे. तुम्ही काय म्हणाला होतात? काय काय? सफारी. मला वाटलं तुम्ही सफारी घालून द्याल. तुम्ही हे भलतच घातलंय सर. एलिमिनेशन आहे आज, लक्षात ठेव प्लीज. प्लीज लक्षात ठेव. जंगल सफारी म्हणालो होतो मी कशाला घालू सफारी? सर कळलंय मला. Good. कळलंय मला. Good. जंगल सफारी आहे. तुम्ही ना मला पटापटा असं चट्टरी पट्टरी टायगर वाघ दाखवा. हा पटापटा. चट्टेरी पट्टेरी. खिडकीत वाळत घातलेली चट्टेरी पट्टेरी अंडरवेअर आहे ती. पटापटा दिसायला आपल्याला सगळ्यांना. काय बोलता तुम्ही? वाघ आहे तो वाघ. खूप पेशन्स लागतात त्याला बघायला. शांत बसावं लागतं. शांत बसा, एकदम शांत राहा मॅडम. इथल्या एरियामध्ये ना कुठेही वाघ असू शकतो. आणि वाघ आहे ना तो असा झुडपा मागे लपला ना. पण मॅडम एक मिनिट थांबा.
मॅडम वाघ आहे इकडे कुठेतरी आवाज येतोय मॅडम. मॅडम मॅडम एक मिनिट मॅडम, झुडपा मागे वाघ आहे आणि कदाचित पाचोळा आहे खाली, त्याच्यावरून तो चालतोय, त्याच्यामुळे आवाज येतोय मॅडम. नाही हा पाचोळ्याचा आवाज वाटत नाही, पण मॅडम मला असं का वाटतंय की हा वाघ खाकरा खातोय. एक्झॅक्टली हा वाघ वाघ खाकरा खातोय. नाही वाघ कसा खाकरा खाईल? काय करताय तुम्ही? बावळट आहात का तुम्ही? जंगलात कुरुम कुरुम खाकरा कसला खाताय तुम्ही? आम्ही इथे पाट्या लावतो, अन्न पदार्थ नको, मूर्ख आहोत का आम्ही? काय करतो? नाही हो, माझं चटर्जीचं डाएट आहे ना, त्यांनी मला 2-2 तासांनी चटरपटर खायला सांगितलंय. वा, वाघाचं पण असलं तर मग चटर्जीचं डाएट त्याला पण आवडतात चटरपटर. पट्टरी वाघ आहे तो. पटकन येतो आणि चटरपटर खाऊन जातो. सांगू त्याला नाही सर, पण मग शांत बसायचं मॅडम. हा चल फेकून द्या तो खाकरा. मी फेकून द्या असं म्हणालो. सर बाहेर फेकण्यापेक्षा घशात फेकला. किती पार्टीला आलात का तुम्ही? किती पार्टीला आलात? जंगलात आहोत आपण. मग शांत राहा ना जरा. हा प्लीज प्लीज. हा आपल्याला वाघ बघायचा आहे. आणि मॅडम तुम्हाला ना मी या जंगलाची हिस्ट्री सांगतो. या जंगलात ना साधारण 250 वाघ होते बरं का. खरं सांगतोय मी. पण 150 वाघ राहिले आता फक्त. ते खूप शिकारी आले आणि शिकाऱ्यांनी सगळे वाघ मारले. हो वाह वाह सर, वाह वाह, क्या बात आहे, क्या सुभान अल्लाह सर, वाह. काय काय चुकीचे रिॲक्ट होताय काहीतरी तुम्ही? काय झालं? नाही सर, ते शेर मारले ना, शेर मारल्यावर असंच म्हणतात, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. सॉरी मी जरा 1 मिनिट मी आलो. काय झालं सर? नाही सॉरी. ऐक ना नेहा, तू फ्री आहेस जरा आता? हा बोल ना. अरे हिच्यावर बस ना जरा. आणि जमलं तर मारून टाकील प्लीज. काय बोलताय तुम्ही? अरे मग लाज वाटत नाही का तुला? हा कॉन्सन्ट्रेट कर ना. हे मॅडम मॅडम गाडीतून बाहेर या. मॅडम हे बघा. मॅडम नीट बघा. अहो वाघाच्या पंजाचा ठसा आहे हा. आणि खूप रेअर असतो हा. मॅडम फोटो काढून घ्या. हा ठसा आहे ना, सहजासहजी दिसत नाही कुठे. इकडे का सर? थांबा, इकडे असेल कुठे, मला दिसत नाही. का नाही दिसत आहे? नाही आम्ही अजूनही सांगतोय, सुवर्ण संधी आहे. अजूनही वेळ आहे, पटकन येऊन बस. हिचा ठसा उमटला पाहिजे या जमिनीवर. तुला सिरियसनेस आहे ना? वाघ बघायचा आहे ना? चल पटकन आत बस. हा बाहेर वाघ फिरत असतात, नीट बस. हा आणि हे बघ इथे थिजून बस शांतपण. बापरे काय थिजतीये बाई. वा वा हा अशीच शांतपणे बस. हा बाई खूप घाई करू नको, वाघ दिसणार आपल्याला. हा एकदम शांतपणे बघत राहायचं. इथे जंगलात सगळीकडे वाघच वाघ आहेत. ऍक्टिंग करू नका, मला माहिती आहे तिथे कोण नाही ते. वा 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 सर, काय गोड पिल्लू आहे सर. बघा सर. गोड पिल्लू कसला? वाघ आहे तो खरा खुरा. थोडं थांबा. मोती मोती यू यू मोती मोती आली मोती. सर तो बोलला. माहितीये मला. हा वाघ बोलतो. हास्य जत्रेचा बनेल वाघ आहे ना तू. फार बोलतो हा वाघ. आणि साधं सुद्धा बोलत नाही. हा डायरेक्ट पंच वगैरे टाकतो. आपला पंच गादा. बस पुढे अख्खा पॅच आहे तुला. इथे शांत बसायचं. सर सर प्लीज एकदा सर, तो एकदा मी आला. सर प्लीज मी आला. बोला संतोष. यू 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 संतोष. अरे हिला सांगा नाही तर बघ. थांब. अरे काय चाललंय तुमचं? वाघाचं नाव कधी संतोष असतं का यार? सर मग मी कसं बोलू वाघाला? मॅडम आपण नसतं बोलवायचं वाघाला. लांबून बघायचं असतं, लांबून. हा बघा बघा बघा. अगं बाई कसा रुबाबदार आहे बघा तो. काय साला ऍटिट्यूड आहे ना. ऑडिशन नाही, एलिमिनेशनचं टेन्शन नाही. बघा आणि त्याचा माज बघा जरा, माज बघा. हा अरे जगावं तर असतं साला, नाही तर आपलं
काल स्क्रिप्ट रिजेक्ट होते, आज नवीन स्क्रिप्ट येते, पाठांतर करा परत. सर सर वा 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 मी याच्यावर सेल्फी काढते सर. अहो नका हो असं काहीतरी करू. हो अहो तुम्ही खाली कुठं चाललाय? अहो ऐका हो तो वाघ आहे हो तो पिल्लू आपण सेल्फी काढूया. ये ये अहो काय सॉरी आणि पोच पण दिली मला. एक मिनिट हा. आता घे. वन मोर. सर सॉरी आणि मोबाईल मध्ये सेल्फी काढला. माझ बोललो ना तुम्हाला स्पर्धे बाहेरचा आहे होतो. आपल्यासाठी येते स्पर्धेचे कॅरेक्टरायझेशनही नाही करत तरी टाळ्या आणि शिट नाही हो त्याला. वा निमिष वा. सर सर तुम्ही एक आमचा फोटो काढा ना. हा मी याच्या पाठीवर बसते असं. अरे कोण आहे? अहो तुम्ही मूर्ख आहात का हो? अहो तो छोटा जरी दिसत असला तरी प्रचंड डेंजर आहे. इथलं सगळं त्याच्या हातात आहे. ऐका माझं. असं काही नाही होतो सर. किती गोड आहे ते. माझ्याकडे असं मायाने बघतंय बघा सर. आपण लाईव्ह जाऊया. या या. अहो काय हो ऐका ना तो वाघ आहे हो. हाय नमस्कार. मी या जंगलातला छोटा वाघ आहे ना. ह्या बाईंनी ते लाईव्हचं सेशन आणलं ना म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी इथल्या सांगतो. म्हणजे तुम्ही आता जेवढी लोक लाईव्ह आहात ना आणि हे जे दोघं आहेत ना तुम्ही सगळ्यांना फालतू एकदम फालतू आहेत. म्हणजे कसं आहे तुम्ही आमच्या इथे घरी येता असं घाण कचरा वगैरे करता, झाडं तोडता, सगळ्यांना असं अस्ताव्यस्त करून टाकता. म्हणजे ना तुम्हाला आमच्याबद्दल असं काही जिव्हाळा प्रेम वगैरे असं काही नसतं. म्हणजे आपण कुठेतरी नवीन ठिकाणी गेलोय किंवा डीपी ठेवायला 2-4 दिवस काही फोटो नाही म्हणून सेल्फी काढता. फक्त एवढ्यासाठी तुम्ही इथे येता. हां आता हे लाईव्ह चालू आहे म्हणून सांगतो. हे जे दोघं आहेत ना हे दोघं आज ना आमच्या जेवणाचं ना खास आकर्षण आहेत. आकर्षण. हां कुठलं जेवण? ते माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय ना. पाहुणे आलेत घरी. काय सांगतो? हो ते माझे मोठे बाबा आहेत ना वाघ ते बाहेर ना असे लाल गळ्यात उभे आहेत. आमचे सगळे नातेवाईक आलेत. म्हणजे तुम्हाला सांगतो तिकडे काका काकी बसलेत, इकडे मामा मामी आहेत, इकडे सगळे आमचे चुलत भाऊ बसलेत. चारही साईडने तुम्हाला सगळ्यांनी घेरलंय. पण मागे कोण नाही ना? नाही मागे ना आत्याचा आशीर्वाद. माझे आत्या चारही साईडने घेरलं तुम्हाला. आम्ही तुम्हाला आज खाणार आहे. पप्पा मला नाही जाम आवडलेत. मी सुरुवात करतो तुम्ही लवकर या. चला वदनी कवळ घे. जॉक केला जॉक. घाबरले. ही माणसं ना अशी स्पर्धेतच अडकणार. ह्यांची लायकी नाही हो स्पर्धेची लायकी यांची. अरे माझ्यासारखं जमणार आहे काय ना. माझ हा आपला पंच गाजवतो मंच. बने आज भी आपके वजह से दिन बने यार. महेश सर तू एक स्टेटमेंट केलीस का ह्याला ऑडिशनचं टेन्शन नाही, एलिमिनेशनचं टेन्शन नाही. पण सर्वात जास्त खडतळ मार्ग त्यांनी पत्करलेला आहे. तो डायरेक्शन डिपार्टमेंटमध्ये आहे आणि तो मार्ग इज द मोस्ट डिफिकल्ट वन. पण छान व्हेरी नाईसली एनॅक्टेड. तुम्ही दोघांनी ते जंगल ॲटमॉस्फिअर छान ज्वलंत केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. ऑल द बेस्ट. कीप इट अप. थँक्यू. आणि मार्क्स 10.5 गुण. अभय तुला कसा वाटला परफॉर्मन्स? मला माहित नाही का पण मला ह्याच्याकडे बघून सतीश तारेंची आठवण येते. तर तसा दिसतो तसा असेल मला माहिती नाही. आणि तुझी एनर्जी खूपच मस्त वाटली. आणि वाघ आल्यानंतर अचानक स्किट असं एकदम वेगळ्याच एनर्जीला गेलं आणि खूपच मजा आली. मस्त. थँक्स अ लॉट. दीप्ती तुला कसं वाटलं स्किट? मी तर खूपच एन्जॉय केलं. आणि असं लाईव्ह परफॉर्म आणि कंटिन्युअसली परफॉर्म करायला यू नीड अ लॉट ऑफ प्रॅक्टिस अँड डेडिकेशन. सो यू गाईज हॅव डन अन अमेझिंग जॉब अँड तुमचं हार्डवर्क असं मला आय कॅन सी इट. तर यू गाईज आर टॉप नॉच. एस्पेशली द सेल्फी विथ द टायगर्स टू गुड. मित्राज मंदत्वाचा महामेरू काय असेल ते काय बॉडी लँग्वेज होती ती बसलेला वाघ. क्या बात आहे यार. म्हणजे असं वाटतं खराच वाघ बसलाय तिकडे. बहुत बढिया. लव यू. आणि मंडळी आता आपल्याला कळणार आहे की कोणत्या जोडीला आज ह्या मंचाचा निरोप घ्यावा लागणार आहे. हा निकाल जाहीर करण्यासाठी मी सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते.
तर येस, कोणत्या जोडीला आज आपल्याला बाय बाय म्हणावं लागणार आहे? एलिमिनेट झालेली जोडी आहे अनफॉर्च्युनेटली किरण आणि नियती. तुम्हा दोघांनाही मंचावर येण्याची विनंती करते. तुम्हाला तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. बाय बाय. आणि आता आपल्याला कळणार आहे की कोण ठरलेले आहेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. कोण आहे ती जोडी? मेरा बस चले तो मैं सबको अवार्ड दे दूं, लेकिन मैं ऐसा नहीं करूंगा. द विनर इज सचिन एंड शिवाली. अशा प्रकारे हास्य खुर्दची दमदार जोडी सचिन आणि शिवाली ठरलेले आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. तुमचं मनापासून अभिनंदन. थँक्यू.